महाराष्ट्रातील बेरोजगार संस्थांचा कामाचा कोटा निश्चित होणार। महाराष्ट्रातील बेरोजगारांना सरसकट रोजगार मिळावा, तसेच महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांचा काम वाटप कोटा निश्चित व्हावा। या प्रश्नाचं इतरही बेरोजगारांचे प्रश्न सुटावेत म्हणून महाराष्ट्र राज्य सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी फेडरेशन यांच्या वतीनं नागपूर येथील हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरला एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे। विधान भवन नागपूर इथं कॅबिनेट मंत्री माननीय अतुल सावे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलंय। यावेळी नागपूर चंद्रभान रामटेके यांच्या नेतृत्वात अकोला संजय वानखडे, श्रीकांत खेंडकर यांच्यासह पालघर जनार्दन चांदणे, वर्धा अजय हिवन, विशाल हजारे, केतन चौरे, शालू गिरी, गोंदिया रमेश ढेंबरे, चंद्रपूर चिंतामण नागपुरे, संभाजीनगर समीर राजपूत, प्रकाश मतसागर, भंडारा विजयकुमार दुबे, नागपूर संजय खोडे, सतीश भासारकर, महेश बोदे, विनोद अप्रेल, सुनीता गजभिये, मनीषा सायरे, निलेश बोरगडे, श्याम सुंदर सिंह नरखेड, प्रेमराज लोहे, प्रमोद दहाट, किशोर बिर्ला, भास्कर पराते, देवेंद्र काटोलकर, देवेंद्र काटे, मचिंद्र ठवरे यांच्यासह या अधिवेशनाच्या आंदोलनामध्ये इतरही फेडरेशनच्या संस्थेच्या संचालकांनी भाग घेऊन एक दिवसीय धरणे आंदोलन केले। संबंधित मंत्रिमंडळाकडून या निवेदनाचा विचार न झाल्यास लवकरच महाराष्ट्रभर बेरोजगार संस्थेच्या व फेडरेशनच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचं मत चंद्रभान रामटेके यांनी व्यक्त केलंय। सत्यशोधक न्यूज चॅनल साठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.